आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। आरळा येथील ते प्रकरण तापले। न्याय मागण्यासाठी मुस्लिम कुटुंब कोल्हापूरच्या दिशेने पायी रवाना। गावात शांतता राखण्याचे पोलिसांचे आवाहन। शिराळा तालुक्यातील आरळा येथे मागील महिन्यात किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीचे प्रकरण आता अधिकच संवेदनशील बनले आहे। या प्रकरणात प्रशासनाकडून योग्य मदत मिळत नसल्याचा आणि जीवितास धोका असल्याचा आरोप करत पीडित मुस्लिम कुटुंब आज कोल्हापूर येथील न्यायालयाच्या दिशेने पायी न्याय हक्कासाठी रवाना होत आहे। या पार्श्वभूमीवर गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने दोन्ही समाजातील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे। नेमके काय आहे संपूर्ण प्रकरण पाहू। मागील महिन्यात आरळा येथील एक चिकन सेंटरवर किरकोळ कारणावरून 2 गटात तुंबळ हाणामारी झाली होती। या घटनेत मुस्लिम कुटुंबातील हुसेन उर्फ बबलू शौकत डांगे, अबिद हुसेन गनी डांगे, शौकत हसन डांगे, सद्दाम शौकत डांगे, रहीम युनुस इनामदार या तिघांवर हल्ला करण्यात आला होता, ज्यामध्ये हुसेन उर्फ बबलू डांगे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती। या मारहाण प्रकरणी कोकरूड पोलिसांनी आरळा येथील 11 जणांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत। मात्र या कारवाईनंतरही गावात भीतीचे वातावरण असल्याचे सांगत पीडित कुटुंबाने थेट कोल्हापूरपर्यंत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला। या संदर्भात काल शनिवारी M24 तासने सत्यता पडताळण्यासाठी पीडित कुटुंबाशी संवाद साधला असता त्यांनी आपल्यावर गेल्या 3-4 वर्षांपासून सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप केला। आम्हाला गावातील सार्वजनिक उत्सवांमध्ये सहभागी करून घेतले जात नाही, तसेच जातीवाचक शिवीगाळ केली जाते असे त्यांनी सांगितले। यासोबतच महाराज अनिल देवळेकर यांच्यावर जातीवरून भेदभाव पसरवून 2 समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा गंभीर आरोपही डांगे कुटुंबाने केला आहे। या आरोपानंतर M24 तासने महाराज अनिल देवळेकर यांच्याशीही संपर्क साधून त्यांची बाजू जाणून घेतली। त्यांनी डांगे कुटुंबाचे सर्व आरोप फेटाळून लावले। देवळेकर म्हणाले, आरळा गावाने डांगे कुटुंबाला 5 वर्ष सरपंच पद दिले होते। मी केवळ जुना इतिहास तरुणांना सांगत होतो। हे लोक माझ्यावर खोटे आरोप करून गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत। तसेच या मारहाणी मागील सत्य समोर आणण्यासाठी दिनांक 9 रोजी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप आणि समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत गावात मोठा मोर्चा काढण्यात येणार असून त्या दिवशी मारहाणीचा मूळ व्हिडिओ स्क्रीनवर दाखवून दूध का दूध आणि पाणी का पाणी केले जाईल असेही देवळेकर यांनी स्पष्ट केले। या संपूर्ण वादावर कोकरूड पोलीस ठाण्याचे अधिकारी श्री अतिग्रे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी पोलीस प्रशासन पूर्णपणे निष्पक्ष काम करत असल्याचे सांगितले। मुस्लिम कुटुंबाने दिलेल्या तक्रारीनुसार आम्ही तत्काळ गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे। कोणावरही अन्याय होणार नाही आणि जे दोषी आहेत त्यांची गय केली जाणार नाही। मात्र सध्या या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न होत आहे। गावातील कायदा सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा बिघडू नये यासाठी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही बांधवांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी असे कोकरूड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अतिग्रे यांनी आवाहन केले आहे। आरळा हे गाव नेहमीच सलोख्यासाठी ओळखले जाते। किरकोळ वादातून सुरू झालेल्या या प्रकरणाला सामाजिक किंवा राजकीय रंग न देता दोन्ही बाजूच्या नागरिकांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी। प्रशासनावर आणि न्यायालयावर विश्वास ठेवून गावात शांतता व बंधुभाव टिकवून ठेवणे ही आज काळाची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट M24 तास। आमच्या मुस्लिम समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या विरुद्ध आणि न्याय मागण्यासाठी आम्ही न्याय यात्रा काढत आहे। कोल्हापूर हायकोर्टला आम्ही जात आहे। काय विषय चालता म्हणजे हा जे एक प्रकरण चिघळण्याचं काय माध्यम होतं? वारंवार आमच्यावर आम्ही मुस्लिम आहे म्हणून अत्याचार होत आहे। आमच्याबरोबर जाणून बुजून भांडणं काढली जात आहेत। आमच्यावर वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या जात आहेत आणि आम्हाला दडपण्याचा प्रयत्न होतोय। आम्हाला आमच्या व्यवसायावर किंवा आमच्या सामाजिक जीवनावर, आमच्या मुलाबाळांच्यावर वारंवार अत्याचार होतोय। त्या संदर्भात आवाज उठवण्यासाठी आणि न्याय मागण्यासाठी आम्ही कोल्हापूर हायकोर्टला जायला लागलो। 28 तारखेला हा माझा भाऊ चिकन व्यावसायिक आहे। त्याच्याजवळ चिकन न्यायला पाडळीची काही मुलं आली होती। त्यांनी चिकन घेतल्यानंतर त्यावेळेला त्यांना जेवण बनवायसाठी भांडी नव्हती, तर ती भांडी त्यांनी आमच्याकडे मागितली, आमच्या बंधुराजकडे मागितल्यानंतर त्यांनी ती न भाडं घेता त्यांना ती भांडी दिली। भांडी घेऊन गेलीत, जेवण वगैरे बनवून येताना त्यातली बरीच जण पिऊन होतीत, कारण पार्टी करायला चांदोली साईडला जातात। आता गव्हर्नमेंटनं त्या सगळ्यांची पार्टी करायची बंद केली। तर भांडी देताना त्यांनी त्यातले पळी आणि टोपण या 2 गोष्टी दिल्या नाहीत, तर त्याची मागणी केली असता त्यांनी थोडेसे शिवीगाळ वगैरे करायला चालू केली। तर आम्ही त्यांना म्हणलो ठीक आहे बाबा तुम्ही जावा। झाल्यानंतर ती पोरं निघाली असताना केदार परगावकर आणि त्याचे जे साथीदार आहेत रोहित पेटकर वगैरे ही सगळी, किंवा अजिंक्य माळे, अविनाश माळे ही सगळी पोरं जेवढी गोळा केलेली, विक्रम पाटील पाडळीचा वगैरे सगळी, यांना कोकरूड पोलीस स्टेशनचे विनोद पाटील सांगत होते
की हा तुमचा प्रश्न नाही, हा पाडळीच्या मुलाचा त्यांचा प्रश्न आहे, तो मिटलेला आहे आणि तुम्ही इथं वातावरण दूषित करू नका आणि त्या ठिकाणी काहीतरी वेगळं वळण लावायचा प्रयत्न करू नका. तरी पण त्या पोरांनी आणखी पोरं जमा करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर प्रकरण मिटतंय असं लक्षात आल्यानंतर पळत जाऊन तिथं दुकानात हल्ला केला जमावानं. जवळजवळ 50, 60, 70 जणांच्या त्या जमावानं जाऊन हल्ला केला, सूर्यानं वार केला, दगडं, दांडकी, काट्या सगळ्यांनी मारहाण केली. 28 तारखेच्या असणारा जो काही प्रकार झाला त्यामध्ये आरळ्यातला एकही मुलगा तिथं उपलब्ध नव्हता. सगळेजण आपापल्या कामामध्ये, कोणी लग्नाला गेलं होतं, कोणी आपल्या दुकानात बसलं होतं. पण ते हिंदुत्वाचं काम इथं चांगलं चाललंय. आम्ही धर्माच्यासाठी लोक किंवा मुलांना चांगलं असणारं शिक्षण देतोय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे डोक्यात मनात खुन्नस ठेवून या सगळ्या मुलांना मुद्दाम अडकवण्याची त्यांनी हे केलेलं आहे, प्रयत्न केलेला आहे. आणि त्यातल्या 14 मुलांना आमच्यातल्या त्यांनी 15-15 दिवस पोरं जेल पण भोगून आलेले आहेत. ज्या मुलांचा इथं काहीच कुसूर नाही, त्यांचा काय ते एखाद्या ह्याच्या प्रकरणामध्ये सुद्धा नव्हते, त्याही पोरांना तिथं अडकवण्यात आलेला आहे. मुस्लिम समाजाकडून सांगण्यात येते की बरेच वर्षापासून त्यांच्यावरती अन्याय होतोय, खरंच आहे का? बऱ्याच वर्षापूर्वी अन्याय झाला असता तर त्यांच्यातले सरपंच झाले नसते. 5 वर्ष सरपंच पद भोगलं त्यांनी अन्याय झाला म्हणून. बऱ्याच वर्षापूर्वी अन्याय झाला असता तर त्यांच्यातला सदस्य एक मुस्लिम समाजातला नसता. बऱ्याच वर्षापूर्वी अन्याय झाला असता तर 3 मजली इथं असणारी त्यांना मशीद बांधून दिली नसती. बऱ्याच वर्ष अन्याय झाला असता तर आमच्या देवस्थानची जागा आहे तिथं 3-3 मुसलमानांच्या घरांची कुटुंब आम्ही बांधून दिली नसती. बऱ्याच वर्ष अन्याय झाला नेमका कुठं? आणि उलट ते ज्यांच्याकडे पहिल्यांदा काहीच नव्हतं त्यांचे आज बंगले झालेत, हे असणाऱ्या हिंदू समाजाने त्यांच्याकडे खरेदी केली, त्यांना सहकार्य केले, त्यामुळे झालेत. अन्याय झाल्यानंतर एवढं मोठं जर त्यांची चांगली ही होत असेल तर मग हे अन्याय चांगला आहे.